to Chate Group of Education, Sambhajinagar. I am Rohini Pathak, Maths faculty. Today we continue our Maths basic concept. First linear आणि quadratic हे मी कंप्लीट केलं होतं, म्हणजे 10th मधलं कंप्लीट कराले. बघा मी पॉइंट्स जे घेतले ते 10th मधले कंप्लीट करून 11th ला काय लागणार आहे असं आपण रिवाइज करतोय. आता सध्या मी स्टार्ट करताना आयडेंटिटीज ना आधी करते. आयडेंटिटीज सगळ्या लक्षात आहेत का बघा. अगदी मला वाटतं 6th 7th पासून तुम्हाला आयडेंटिटीज असतात. फॉर एक्झाम्पल पहिलीच आयडेंटिटी जी सगळ्यांना पाठ असते a + b ब्रॅकेट स्क्वेअर. काय आहे याचा आन्सर आहे लक्षात, a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. आता मराठी मीडियमचं जरी कोण असलं तरी स्क्वेअर वगैरे वर्ड माहिती असतात. ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता ही आयडेंटिटी आपण पाठ करतो, पण ही आयडेंटिटी का आली, कुठून आली, म्हणजे समजा विसरली तर तयार करता येईल का. जेव्हा तुम्हाला अगदी पहिल्यांदा आयडेंटिटी तयार होते तेव्हा त्याचं डेरिवेशन दिलेलं असतं बघा, a + b × a + b. करून बघा हेच आन्सर येते का नाही. बघा इथं b न मल्टिप्लाय करा, b × b b स्क्वेअर, b × a ab. आता a नी मल्टिप्लाय करा, a × b ab याच्या खाली लिहा आणि a × a a स्क्वेअर इकडे लिहा. बघा ॲडिशन करा, आपण मल्टिप्लिकेशनच्या रूलनी केलं. इथं व्हर्टिकली मी करून दाखवलं. काय ते बघा, a स्क्वेअर + ab + ab 2ab + b स्क्वेअर, की जे आपल्याला पाठच असतं. मग एवढं सगळं करायला वेळ असत नाही, म्हणून कुठलेही दोन नंबर्स त्यांची ॲडिशन आणि त्यांच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर एवढं सगळं करायची गरज नसते. ही आयडेंटिटी पाठ असेल तर मग लवकर आपलं कॅल्क्युलेशन होतं, म्हणून ती आयडेंटिटी पाठ करायची. आता हे व्हर्टिकली केलं त्याच्यापेक्षा हॉरिझॉन्टली जरी तुम्ही केलं असतं a + b × a + b म्हणजे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जरी केलं तरी आन्सर तेच येणार आहे. म्हणजे कुठलाही पाठ करताना कन्सेप्ट तो का हा विचार करूनच पाठ करायचा. आता सगळ्या आयडेंटिटी अशाच आहेत. ही फर्स्ट आयडेंटिटी. सेकंड आयडेंटिटी लक्षात आहे, प्लसच्या ऐवजी काय मायनस, फक्त मिडल टर्म काय येईल मायनस, a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर. थर्ड आयडेंटिटी बघा फॅक्टरायझेशनमध्ये आहे, a स्क्वेअर - b स्क्वेअर. याचे फॅक्टर्स काय फॅक्टर्स असतात, a + b × a - b. म्हणजे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. कुठले दोन ब्रॅकेट, सेम नंबर्स असणारे, फक्त एका ब्रॅकेटमध्ये प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस असं असेल तर त्याचं आन्सर a स्क्वेअर - b स्क्वेअर येतं. का तसं येतं तर इथं +ab आणि -ab होतं आणि ते कॅन्सल होतं. किंवा दोन टर्म्स आहेत तुमच्याजवळ, त्यांचा स्क्वेअर, दोन टर्मच्या स्क्वेअरचा डिफरन्स असेल तर त्याचे फॅक्टर्स कसे होतात तर दोघांचं स्क्वेअर रूट घ्यायचं, एका ब्रॅकेटमध्ये प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस. ठीक आहे, म्हणजे ह्या 3 बेसिक आयडेंटिटीज की ज्या तुम्हाला लहानपणापासून तोंडपाठच असतात, ह्या पुन्हा सांगायची गरज नसते. मी फक्त आता सगळं रिवाइज करायचं आहे आणि हे मॅथ्सचं बेसिक आहे. हे आयडेंटिटीज ज्या आहेत हे बेसिक कन्सेप्ट आहेत मॅथ्समधल्या आणि त्या पाठच असायला पाहिजेत, त्या विसरून चालणार नाहीत. आता हे झालं स्क्वेअरशी. आणि एक स्क्वेअरची आहे बघा, नंबर 4. 3 टर्म्स असतील, a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर. आहे का लक्षात. बघा याचा आन्सर आहे a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर + 2ab + 2bc + 2ca. आहे का नाही लक्षात. बघा नसेल तर ते पाठ पाहिजे. ओके, आता क्यूबकडे जाऊया. a + b ब्रॅकेटचा क्यूब, याचं सुद्धा डेरिवेशन आत्ता मी सांगितलं तसंच होतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे डेरिवेशन सांगत नाही, डायरेक्ट आयडेंटिटीचा आन्सर बघा, a³ + 3a² b + 3ab² + b³. या ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलात तर असं येतं. ठीक आहे, आता हेच आन्सर बऱ्याचदा असंही लिहितात. कसं बघा, a³ + b³. ह्या दोघातनं 3ab कॉमन घ्या. काय राहतंय बघा ब्रॅकेटमध्ये, 3ab गेल्यानंतर हिअर रिमेन्स a आणि इथं काय b. म्हणजे या ब्रॅकेटचा क्यूब a + b ब्रॅकेट क्यूब असाही लिहितात. हे मी का सांगाले तर क्वाड्रॅटिक मध्ये आठवतंय का बघा, काही एक्झाम्पल्स मध्ये अल्फा आणि बीटा
ए आणि बीच्या ऐवजी अल्फा आणि बीटा होतं आणि तिथं काही कॅल्क्युलेशन्समध्ये अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचं आन्सर आपल्याला लागत होतं. त्यावेळेला आपण काय करत होतो बघा, हे अल्फा क्यूब बीटा क्यूब म्हणजे हे ए क्यूब प्लस बी क्यूब या साईडला ठेवून हे सगळं तुम्ही इकडं घेऊ शकत होता. म्हणजे आयडेंटिटी नवीन म्हणायला नवीन आहे पण तीच आयडेंटिटी आहे बघा. हे 3ab इकडे घ्या, -3ab इन ब्रॅकेट a प्लस बी. सेम आयडेंटिटी आहे, फक्त काय केले ट्रान्सफॉर्मेशननी तयार केले. ए क्यूब बी क्यूब इथं ठेवलं आणि हे इकडं ट्रान्सफर करून घेतलं. ठीक आहे. आता सेम फॉर मायनस, म्हणजे ही आयडेंटिटी ही आयडेंटिटी आणि ही आयडेंटिटी सेमच आहेत, फक्त एकमेकात ट्रान्सफॉर्मेशन केले. नाव ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, याचं आन्सर लक्षात आहे का बघा. ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. आता बघा इथं ए क्यूब मायनस बी क्यूब, इथं पण -3ab कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, हे असंच ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता हे -3ab इकडे ट्रान्सफर करून घ्या, काय होईल बघा. देअरफॉर ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब. हे मायनसचं फक्त प्लस, हा ब्रॅकेट नाही होत. अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब क्वाड्रॅटिकमध्ये आपल्याला हे लागत होतं बघा. ठीक आहे. म्हणजे आयडेंटिटी ॲक्च्युली एकच आहे पण त्याचे 3 पॉसिबिलिटीज लिहिलेत. इथं पण ही एकच आयडेंटिटी आहे, त्याच्या 3 पॉसिबिलिटीज. म्हणजे सम बघितल्यानंतर तुम्हाला ती यूज करता आली पाहिजे. ब्रॅकेटचा क्यूब असेल तर ही, काय ॲडजस्टमेंट असेल अशी, ब्रॅकेट म्हणजे क्यूबची सबट्रॅक्शन असेल तर ही, क्यूबची ॲडिशन असेल त्याचं काहीतरी आन्सर हवं असेल या टर्म्समध्ये तर ही आयडेंटिटी. ह्या आयडेंटिटीज तुम्हाला तोंडपाठच पाहिजेत. ओके. वन मोर 7. हवं तर तुम्ही नंबर इथं मी काय केले बघा, हे 1 ह्याला 5th म्हणले, 5thमध्येच तुम्ही इथं नंबर 6 7 8 9 10 असे देऊ शकता. एक एकच आयडेंटिटी मी पुन्हा नंबरिंग न देता केलेली. अजून एक बघा, थोडंसं मी आधी दाखवते. इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर स्टार्टिंगला मी सांगितलं काय आहे तुम्हाला माहिती आहे. ओके. आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर पण सांगितलं. ठीक आहे. आता ह्या दोघांमध्ये रिलेशन म्हणजे दोघांमध्ये कुठल्या, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, या दोघांमध्ये एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे बघा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बघा रिलेशन काय आहे, प्लस 4ab. आता कुठून झालं हे रिलेशन तयार. हवं तर त्याचं डेरिवेशन इथं खाली जरा दाखवते बघा, लक्षात येते का बघा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं आपण म्हटलं ना. मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, समजा इथं मायनस असेल तर इथं काय होणार, हे इकडचं LHS बघा, इथं येईल मायनस. पण इथं काय पाहिजे तुम्हाला, इथलं इक्वलाइज व्हायला. लक्षात येते का बघा. हे इथं ए स्क्वेअर प्लस 2ab बी स्क्वेअर आहे आणि इकडे ए स्क्वेअर मायनस 2ab आणि बी स्क्वेअर आहे. ए स्क्वेअरला ए स्क्वेअर सेम आहे, बी स्क्वेअरला बी स्क्वेअर सेम आहे. इथं काय पाहिजे तुम्हाला, प्लस 2ab. इथं काय आहे तुमच्याजवळ, -2ab. या -2मध्ये जर तुम्ही +4 केलात काय होईल बघा. हे -2 आणि +4 याचा आन्सर काय येईल, +2ab. म्हणजे हे दोन्ही LHS आणि RHS इक्वल होतील. बघा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर यांच्यामध्ये हे रिलेशन आहे. 2 नंबर्स त्यांच्या समचा स्क्वेअर, 2 नंबर्स त्यांच्या डिफरन्सचा स्क्वेअर आणि त्याच 2 नंबर्सचा प्रॉडक्ट. 2 नंबर्सची सम असं म्हणा, 2 नंबर्सचा डिफरन्स आणि 2 नंबरचा प्रॉडक्ट, या तिघांमध्ये हे रिलेशन आहे. हेच रिलेशन असंही लिहिता येईल, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, इकडं मायनस असेल तर इकडं काय होईल समजा प्लस होईल. मग इथं काय येईल, इथं प्लस आहे तर इथं -4ab. लक्षात कसं ठेवणार बघा, सगळीकडं तेच आहे, ab 4ab.
लक्षात कसं ठेवायचं, इथं प्लस असेल तर अल्टरनेट साईन प्लस मायनस प्लस, इथं मायनस प्लस मायनस, तेच टर्म्स आहेत, फक्त अल्टरनेट साईन्स आहेत, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. म्हणजे ह्या आयडेंटिटीज की ज्या तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या आहेत, इथून पुढं त्याच आहेत, त्यात काही बदल नाही. याच आयडेंटिटी कायमस्वरूपी लागणार आहेत, त्या फक्त मी जस्ट रिवाइज केलेल्या आहेत, शिकवलेल्या नाहीत, फक्त रिवाइज केलेत. ओके, नाव वी कंटिन्यू. नेक्स्ट पॉइंट, AP. यू नो AP, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन तर मराठी मीडियमचं कोणी असेल तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे कुठला टॉपिक बघा तुमचा 10वीतला अंकगणितीय श्रेणी, तिसरा जो टॉपिक होता 10वीत तो, जर मराठी मीडियम कोण असेल तर त्यांच्यासाठी. ठीक आहे, पहिले 2 टॉपिक मी लास्ट लेक्चरला रिवाइज केलेत. लिनियर म्हणजे काय, क्वाड्रॅटिक म्हणजे काय, पुन्हा 11thला ते कसे असणार आहेत. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन याच्या पुढे 11thला काय किंवा 10thमध्ये तुम्हाला काय होतं आणि 11thला काय असणार आहे, थोडंसं रिवाइज करूया. सगळ्यात पहिल्यांदा अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय लक्षात आहे का बघा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असं नंबर्स असायचे बघा, 2, 4, 6, 8. यांना सिक्वेन्स म्हणजे क्रमिका असंही म्हणतात. कशी क्रमिका, कसा सिक्वेन्स, तर या 2 टर्म्स मधला डिफरन्स सेम असायला पाहिजे. बघा की या 2 टर्म्स मधला डिफरन्स किती आहे, 2. या 2 टर्म्स मधला डिफरन्स 2. या 2 टर्म्स मधला डिफरन्स किती आहे, 2. म्हणून याला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणत होतो. काय डेफिनेशन केली होती बघा, हे फर्स्ट टर्म डिनोटेड बाय T1, सेकंड टर्म T2, थर्ड T3, फोर्थ अँड सो ऑन. असं जर आपण म्हणलं तर पुढं जाऊन nth टर्म येईल ना, कुठलं तर एक टर्म असेल 10th, 11th, 13, 14 काय असेल ते nth असेल, आणि त्याच्याही पुढे गेलात तर Tn+1 असेल, याच्या मागं आलात तर Tn-1 असेल, हे कळायला पाहिजे. म्हणजे समजा हे जर 10th टर्म असेल T10 तर पुढचं काय असणार आहे T11. बघा 10 मध्ये एक ॲड झाला, याच्या मागचं काय असणार आहे T9, म्हणजे 10 मधून एक मायनस झाला म्हणून इथं n-1 लिहिले बघा मी. लक्षात येते का बघा. म्हणजे हे जे टर्म्स आहेत हे टर्म्स जर असे असतील कसे, इफ नेक्स्ट टर्म मायनस प्रिसिडिंग टर्म म्हणजे पुढचं मायनस मागचं यांचा डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल, यांचा डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर सच सिक्वेन्स अशी क्रमिका म्हणजे काय असते, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे गिवन सिक्वेन्स जो असतो तो काय असतो, AP. हा जो कॉन्स्टंट असतो याला कॉमन डिफरन्स असं म्हणतात. कॉमन डिफरन्स विच इज डिनोटेड बाय D. फर्स्ट टर्म जनरली डिनोटेड बाय A. फर्स्ट टर्म T1 जरी म्हणत असलं तरी फर्स्ट टर्म जनरली डिनोटेड बाय A. कॉमन डिफरन्स डिनोटेड बाय D. हे सगळं तुम्हाला झालेलं आहे बघा. 2 मध्ये 2 ॲड, 4 मध्ये 2 ॲड, अशा पद्धतीनं. ठीक आहे, याच्यामध्ये फॉर्म्युले काय काय झाले होते आठवतंय का बघा. जर तुम्हाला nth टर्म 10th 100 15 टर्म काढायचं असेल तर फॉर्म्युला झाला होता, काय फॉर्म्युला झाला होता, Tn इज इक्वल टू A प्लस n-1D. हा फॉर्म्युला झाला होता. कुठलंही टर्म तुम्हाला या फॉर्म्युलेने काढता येत होतं. त्यासाठी तुम्हाला A माहीत पाहिजे, A म्हणजे फर्स्ट टर्म, D म्हणजे कॉमन डिफरन्स माहीत असायला पाहिजे, आणि कितवं टर्म काढायचं आहे 10th 15th काय असेल ते टर्म म्हणजे n, हे तुम्ही काढू शकत होता. आता सगळ्या टर्मची सम पण तुम्ही काढू शकत होता. Snचा फॉर्म्युला झाला होता, काय Snचा फॉर्म्युला n/2. एक फॉर्म्युला छोटा होता A प्लस Tn म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म. तोच फॉर्म्युला पुन्हा कसा झाला होता बघा, n/2 2A प्लस n-1D. म्हणजे AP मधले एक 10 टर्म्स 15 टर्म्स 20 टर्म्स किती टर्म्स असतील त्यांची सम करायची असेल तर सम म्हणजे S फॉर सम काढण्यासाठी हे फॉर्म्युले तुम्हाला झाले होते. ओके, अजून एक एक्स्ट्रा फॉर्म्युला की जो CBSEला होता, इकडं स्टेटला नव्हता. स्टेटला होता पण तो जुन्या सिलेबसला होता. काय होता बघा फॉर्म्युला, म्हणजे S तुम्हाला दिले आणि T काढायचं आहे.
SN दिलंय आणि TN काढायचं आहे असं असेल तर तो फॉर्म्युला होता. तो फॉर्म्युला सांगण्यापेक्षा एक एक्झाम्पल आधी सांगते आणि मग फॉर्म्युल्याकडे परत येऊया. एक एक्झाम्पल बघा साधं 1 2 3 4 मुद्दाम ओळीनं घेते असे 5. बघा इथं या 5 टर्मची सम म्हणजे S5 किती आहे बघा 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15. अजून गंमत बघा S4 पहिल्या 4 टर्मची सम करूया किती आहे 3 3 + 3 6 6 + 4 10. बघा आता 5 टर्मच्या सम मधून जर 4 टर्मची सम वजा केली मायनस केली म्हणजे 15 मधून 10 घालवा किती राहणार आहे 5 म्हणजे 5th टर्म राहते ना. लक्षात आलंय का बघा तो फॉर्म्युला मला सांगायचा होता पण डायरेक्ट सांगण्यापेक्षा मी एक्झाम्पल घेतले. काय 5 टर्मची सम तुमच्याजवळ आहे पहिल्या 4 टर्मची सम तुमच्याजवळ आहे तर 5 टर्मच्या सम मधून पहिल्या 4 टर्मची सम जर मायनस केली तर 5वंच टर्म राहणार आहे. म्हणजे फॉर्म्युला काय तयार होत होता बघा T5 मी काय म्हटलं होतं तुम्हाला T आणि S म्हणजे TN आणि SN यामध्ये रिलेशन होतं. कसं रिलेशन होतं बघा T5 म्हणजे इथं 5 नव्हे N जनरली तिथं 5 आहे म्हणून 5 TN इज इक्वल टू SN मायनस SN मायनस 1. म्हणजे इथं बघा ऑब्झर्वेशन करा इथं 5 आहे इथं 4 आहे. तुम्हाला आन्सर जे मिळाले ते 5 ते कुणाचं मिळालेलं आहे 5th टर्म ना 5. फॉर्म्युला काय बघा T5 इज इक्वल टू S5 मायनस S4. फॉर्म्युला मी कसा लिहिला आहे TN इज इक्वल टू SN मायनस SN मायनस 1. म्हणजे तुम्हाला जर सम दिली आणि एखादं टर्म विचारलं तर ते असंही काढता येतं. कसं TN इज इक्वल टू SN मायनस SN मायनस 1. हा फॉर्म्युला ॲक्च्युली ओल्ड बुकमध्ये आपल्या होता सिलेबसला 2 वर्षापूर्वी आता नाही आहे पण तिकडं CBSEला हा फॉर्म्युला आहे. मग आता हे AP झालं 10th. 11वीला काय आहे तुम्हाला तर 11वीला GP HP असं आहे. फॉर्म्युला नाही फक्त GP म्हणजे काय ते स्टार्ट करून ठेवते. 10वीत तुम्हाला काय झालंय ते हे सगळं आता 11वीत असणारच आहे. म्हणजे तुम्हाला काय करतात हे 11वीत 10वीत सगळं झालेलं आहे असं कन्सिडर करून पुढे तुम्हाला एक्झाम्पल्स असतात. आता 11वीत कसं असणार आहे बघा एक एक्झाम्पल बघा 2 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16. बघा आता हे सिक्वेन्स आहे का नाही ही क्रमिक आहे का नाही आहे. पण डिफरन्स सेम आहे का इथं नाही. डिफरन्स सेम असेल तर याला काय म्हणायचं AP. मग इथं काय सेम आहे बघा 2 2 जा 4 म्हणजे त्याची डबल 4 4 चा डबल 8 8 चा डबल 16 डबल डबल सेम होत गेले ना म्हणजे रेशो सेम म्हणायचं याला. रेशो म्हणजे कसा बघा 4/2 याचा आन्सर काय येणार आहे 2/1. 8/4 म्हणजे नेक्स्ट मायनस प्रिसिडिंग पुढचं डिवायडेड बाय मागचं मायनस नव्हे तर डिवायडेड बाय आन्सर किती येते 2/1. 16/8 आन्सर किती येते 2/1. म्हणजे बघा सगळीकडे रेशो काय येतोय 2/1 2/1 2/1. तिथं कसा डिफरन्स सेम येत होता तसा इथं रेशो सेम येतो. कुणाचा रेशो सेम येतो नेक्स्ट म्हणजे TN + 1 अपॉन TN. हा रेशो सेम राहतो डिनोटेड बाय R. आणि हा प्रकार जो आहे याला म्हणायचं आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन इन शॉर्ट GP. जसं अरिथमॅटिक प्रोग्रेशन AP तसं हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन GP हा 11वीत हे स्टार्ट होते. मग हे येण्यासाठी तुम्हाला AP परफेक्ट यायला पाहिजे. जसे APचे कॅल्क्युलेशन्स केलेत तसेच फक्त आता इथं डिव्हिजनमधले कॅल्क्युलेशन्स आहेत थोडे फास्ट आहेत. ॲक्च्युली GP इकडं स्टेट बोर्डला होतं काही वर्षांपूर्वी पण ते कट केलेलं आहे फक्त AP ठेवलेलं आहे. ओके म्हणजे APच्या पुढचा GP ॲक्च्युली GPच्या पुढं HP आहे ते 11वीला 12वीला तुम्हाला आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट चॅप्टर प्रोबॅबिलिटी. बघा पहिला लिनियर होता क्वाड्रॅटिक अरिथमॅटिक नाव प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी ॲक्च्युली खूप इझी 10thला होता. 11th पासून थोडा थोडा तो वास्ट होत गेलेला आहे प्रोबॅबिलिटी टॉपिक. प्रोबॅबिलिटीतलं सगळं आता प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करणे तुम्हाला सगळ्यांना इझी जात होतं त्यामुळे पुन्हा ते बेसिक सांगत बसत नाही. एक एक्झाम्पल घेते आणि काही पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा
एक्सपेरिमेंट घेऊया. रँडम एक्सपेरिमेंट म्हणतात. प्रोबॅबिलिटीतले जे एक्सपेरिमेंट्स असतात त्यांना काय म्हणतात? रँडम एक्सपेरिमेंट. मराठीत मला वाटते मराठी मीडियमचं कोण असेल तर यादृच्छिक प्रयोग असं त्याला शब्द होता. म्हणजे एक डाय थ्रो केला. डाय थ्रो केला म्हणजे तो जो ठोकळा आहे तो आपण जर फेकला तर काय येतं बघा, हे माहिती आहे तुम्हाला. काय येतं? 1 2 3 4 5 6 असे 6 आउटकम्स येतात. नंबर ऑफ एस किती येतात? 6. हे कसं असतं बघा, 6 म्हणजे एक ठोकळा, एक डाय म्हणून 6⁻⁴. त्याचे पॉसिबल, त्याला किती फेसेस असतात त्या ठोकळ्याला? 6. एकच डाय तुम्ही थ्रो करताय म्हणून 6⁻⁴. समजा 2 डाईस तुम्ही थ्रो केले असते तर तुम्हाला माहिती आहे 1,1 हे सगळं 6 पर्यंत 36 आउटकम्स ते कुठून येतात बघा? नंबर ऑफ एस 36. हे कसं येतात तर 6⁻². 6 हा बेस आहे. म्हणजे त्या ठोकळ्याला, त्या डायला 6 फेसीस असतात. म्हणजे 6 फेसीस ठरलेले आहेत. एक डाय थ्रो केला तर 6⁻⁴. 2 डाईस थ्रो केले, 2 ठोकळे जर आपण फेकले तर 6⁻². तसं 3 डाईस जर तुम्ही थ्रो केलात, सांगता येईल सॅम्पल स्पेस 3 डाईस म्हणजे कसं येणार आहे बघा, 1 1 1 इथून चालू होईल आणि एंड कुठं होईल? 6 6 6. किती आउटकम्स असतील सांगता येईल? इथं मी सांगितलंय त्या कन्सेप्ट म्हणाल तर 6⁻³ म्हणजे नंबर ऑफ एस किती असणार आहेत? 216. म्हणजे हे डायलाच नव्हे, कॉईनला पण हे लागू आहे बघा. कॉईनचे तुम्हाला हे माहिती आहेत, सगळे आउटकम्स माहिती आहेत. एक कॉईन टॉस केली, अ कॉईन, तुम्ही काय लिहित होता? एकच कॉईन टॉस केली तर काय येत होतं? एस म्हणजे H, ना. म्हणजे ह्याचा बेस किती आहे कॉईनचा? एक कॉईन टॉस केली, जसा ठोकळ्याचा बेस म्हणजे 6 आहे. बेस म्हणजे काय? त्याला 6 सरफेस आहेत. तसं इथं कॉईनचा बेस काय? 2. एक कॉईन टॉस केली म्हणून 2⁻1 आले बघा. हे एन ऑफ एस म्हणजे 2⁻1. 2 कॉईन्स केले असते तर 2 कॉईन्स म्हणजे 2⁻². म्हणजे नंबर ऑफ एस किती येते? 4. आठवतंय का? 2 कॉईन्स टॉस, सॅम्पल स्पेस काय येत होता? HH HT TH TT. हे सगळं तुम्हाला पाठ आहे त्यामुळे जास्त डिटेल मी तिथं जात नाहीये. तसं 3 कॉईन्स टॉस केल्या, 3 कॉईन्स टॉस केल्या तर 2⁻3 8 आउटकम्स येत होते. बरोबर आहे? नंबर ऑफ एस तुमचं होतं 3 कॉईन्स टॉस केल्या तर, सॉरी, नंबर ऑफ एस 2⁻3 म्हणजे 8. ॲक्च्युली मला हे सांगायचं नव्हतं, फक्त हे सांगायचं आहे बघा. 2⁻1 2⁻2 2⁻3 सेम इथं 6⁻1 6⁻2 आणि 6⁻3 हे मेन बेसिक सांगायचं होतं. म्हणजे एक डाय थ्रो केली तर पॉसिबल आउटकम्स किती असतात? एक डाय थ्रो केली तर त्याचा जो बेस आहे 6, एक डाय थ्रो केली म्हणून 6⁻1, 2 डायस थ्रो केल्या तर 6⁻2, 3 केल्या तर 6⁻3. सेम फॉर कॉईन. हे एक बेसिक लक्षात ठेवा. आता यामध्ये अजून काय काय लागणार आहे बघा. पुढे जाऊन काय काय तुम्हाला लागणार आहे जरासं शॉर्टकटमध्ये सांगते. आता बघा, हे जे एस तुमचं आहे, मी डायसचं उदाहरण घेणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ एस तुम्हाला 6 माहिती आहे. यातला एक इव्हेंट घेते मी. इव्हेंट म्हणजे काय लक्षात आहे? यातले फेवरेबल आउटकम्स. मी आता ए इव्हेंट घेणार आहे, तो इव्हन नंबर्सचा घेणार आहे. इव्हन नंबर समजा मी घेतले, काय इथे येणार आहे 2 4 6. हा एक इव्हेंट घेतला. दुसरा एक इव्हेंट घेते, कुठला? ऑडचा. ऑड नंबर्स काय येणार? 1 3 आणि 5. ठीक आहे बघा. नंबर ऑफ ए 3, नंबर ऑफ बी 3 आणि इथं नंबर ऑफ एस तुमचं किती आहे? 6. बघा, ॲक्च्युली ओल्ड बुकमध्ये हे होतं पण आता ते कट झालेलं आहे हा पॉईंट. पण 11वीला पुन्हा तो आहे. थोडासा स्टार्ट करून ठेवते काय काय बघा. हे जे मी 2 इव्हेंट्स घेतलेत ए आणि बी, हे 2 इव्हेंट्स बघा, या दोघांमध्ये काय कॉमन आहे का? नाही आहे. या दोघांमध्ये काहीही कॉमन नसणे त्याला म्हणायचं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स.
हा वर्ड आता तुमच्यासाठी नवीन आहे, मराठी मीडियमवाल्यांना तो वेगळा वाटेल. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, आता तो मराठीत तुम्हाला नव्हताच, त्यामुळे पुन्हा मराठी सांगायला नको, नाहीतर कन्फ्युजन होईल. बघा, ए आणि बी मध्ये काहीही कॉमन नाही. कॉमन नसणे म्हणजे ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी काहीही नाही म्हणजे किती आहे? 0. दोघांमध्ये काहीही कॉमन नाही, हे लक्षात घ्या. अशा इव्हेंट्सना म्हणायचं असतं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. अजून एक वर्ड लक्षात ठेवा, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? एचा कॉम्प्लिमेंट. सेट थेरी लक्षात आहे, 9वी झाली होती, 9वीत मला वाटते सेट थेरी तुम्हाला झालेली आहे. काय बघा, एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? 9वीतला आठवतंय? तर एतले सोडून जे उरलेले इलेमेंट्स आहेत यू मध्ये ते. आता इथं बघा, याच्यामध्ये एचा कॉम्प्लिमेंट, एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे आता हा ए म्हणजे हे 2, 4 आणि 6 सोडून काय उरलं इथं? तर 1, 3 आणि 5 याला म्हणतात एचा कॉम्प्लिमेंट. बीचा कॉम्प्लिमेंट म्हणाल तर काय इथं? म्हणजे हे 3 सोडून उरलेले याला म्हणायचं बीचा कॉम्प्लिमेंट. म्हणजे कुठल्याही सेटचा कॉम्प्लिमेंट जे तुम्ही बघत होतात सेट थेरीमध्ये तेच इथं प्रोबॅबिलिटीमध्ये आहे इव्हेंटच्या बाबतीत. इव्हेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे सेटचा कॉम्प्लिमेंट बघता तसंच. म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट तुम्हाला माहीत काढता आला पाहिजे. बीचा कॉम्प्लिमेंट, इथं एचा कॉम्प्लिमेंट बी आहे, बीचा कॉम्प्लिमेंट ए आहे. म्हणजे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कंडिशनला काय येतं बघा, याचा कॉम्प्लिमेंट बी, बीचा कॉम्प्लिमेंट ए. म्हणजे हे 2 सेट्स म्हणा, हे 2 इव्हेंट्स काय आहेत? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. यांच्यामध्ये कॉमन काही नाही आहे. अजून एक, या दोघांचं जर युनियन केली, दोघं एकत्र घेतले, युनियन लक्षात आहे सेट थेरीमधलं. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन दोघातलं, युनियन म्हणजे दोघांना एकत्र करायचं. दोघांची जर युनियन केली तर एस तयार होतोय ना. बघा की दोघांची युनियन करा, ए आणि बी कंबाईन करा, इथं एस तयार होतोय. याला म्हणतात एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. पहिलं मी काय सांगितलं? नो कॉमन म्हणजे याला म्हणायचं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. आणि दोघांची ॲडिशन केल्यानंतर एस तयार होतोय, ते झाले एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. एक्झॉस्टिव्ह हा वर्ड नवीन आहे तुमच्यासाठी. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह हा एक वर्ड नवीन आहे. आणि आपण प्रोबॅबिलिटीची डेफिनेशनच लिहिली नाही. काय आहे डेफिनेशन ती तुम्हाला माहिती आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. आणि प्रोबॅबिलिटी नेहमी कितीच्या बिटवीन असते? तर मिनिमम 0 असू शकते आणि मॅक्झिमम किती असते प्रोबॅबिलिटी? 1. 0 पेक्षा लेस प्रोबॅबिलिटी कधीच असणार नाही आणि 1 पेक्षा ग्रेटर कधी असणार नाही. प्रोबॅबिलिटी ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 1. हे बेसिक आहे प्रोबॅबिलिटीचं, ते विसरू नका. म्हणजे चुकून आन्सर तुमचं कधीच 3/2 प्रोबॅबिलिटीचं येणार नाही. 2/3 येईल पण 3/2 कधीच आन्सर येणार नाही. म्हणजे मग हे असा झाला अर्थ की 2 पैकी 3 मार्क पडल्यासारखं झालं. असं होणार नाही. 3 पैकी 2 मार्क पडतील, 2 पैकी 3 मार्क पडणार नाहीत, असा त्याचा अर्थ होईल. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 1. आणि आता मग 11वीत प्रोबॅबिलिटी काय आहे तुम्हाला बघा. इथं ठीक आहे तुम्ही म्हणजे हे प्रोबॅबिलिटी ऑड इवन सोपं होतं सगळं. 11वीत कशी प्रोबॅबिलिटी आहे बघा. म्हणजे 10वी पर्यंतची प्रोबॅबिलिटी 10वीत कसं होतं बघा, 52 कार्ड्स होते पत्त्याचे तुमचे 52 कार्ड्स. त्यातून तुम्ही एक कार्ड ॲट रँडम काढलं तर ते कार्ड किंग येण्याची प्रोबॅबिलिटी काय, क्वीन येण्याची प्रोबॅबिलिटी काय आठवतंय का बघा. ते तुम्ही कसं लिहित होता? फॉर एक्झाम्पल एक एक्सपेरिमेंट मी घेते. अ कार्ड इज ड्रॉन. एक एक्सपेरिमेंट घेऊया. कार्ड इज ड्रॉन. एक कार्ड आपण ड्रॉन केलं ॲट रँडम. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इट इज किंग कार्ड. किंग कार्ड येण्याची प्रोबॅबिलिटी काय, असा जर क्वेश्चन असेल तर किंग किती असतात सांगताय? किती असतात? रेड आणि ब्लॅक सगळं सांगायला पाहिजे का बघा. रेड आणि ब्लॅक किती असतात? हे 26, 26. या रेडमध्ये पुन्हा 13, 13. या ब्लॅकमध्ये 13, 13 असे 4 सेट असतात.
आणि प्रत्येक सेटमध्ये एक एक किंग असतो ना, बरोबर आहे. म्हणजे किंग किती असतात 4, म्हणजे प्रोबॅबिलिटी किती येणार आहे 4/52. समजा नुसता रेड किंग विचारला असता तर 2/52. ही झाली 10वी पर्यंतची कन्सेप्ट. आता 11वीत यात काय बदल आहे बघा. 11वीत प्रोबॅबिलिटी चॅप्टर आहे. 11वीत यात असं करतात की किंग कार्ड ड्रॉ करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे ते कार्ड बाजूला ठेवायचं आहे आणि पुन्हा अजून एक कार्ड काढायचं आहे. मग ते कार्ड वेगळं काहीतरी विचारतील, किंग विचारतील, क्वीन विचारतील, काही विचारतील. मग त्याची प्रोबॅबिलिटी काय, म्हणजे विथ रिप्लेसमेंट आणि विदाऊट रिप्लेसमेंट. म्हणजे नेमकं काय बघा, 10वी पर्यंत तुम्ही काय करत होता, किंग कार्ड काढायचं आहे, म्हणजे ते काय असेल ते राजा काढायचं आहे, त्याची प्रोबॅबिलिटी लिहित होता. पुन्हा तो काढलेलं कार्ड त्यातच ठेवायचं होतं, म्हणजे रिप्लेस करायचं होतं. आता कसं असतं तर काढलेलं कार्ड बाजूला ठेवायचं आहे आणि उरलेल्यातलं अजून एक किंग काढायचं आहे. मग त्याची प्रोबॅबिलिटी काय, असा क्वेश्चन असतो. त्याला विथ रिप्लेसमेंट, विदाऊट रिप्लेसमेंट, म्हणजे ते किंग कार्ड त्यातच ठेवलं तर दुसरा राजा येण्याची प्रोबॅबिलिटी काय, किंग कार्ड त्यातून बाजूला ठेवलं तर मग राजा येण्याची प्रोबॅबिलिटी काय, किंग येण्याची प्रोबॅबिलिटी काय, विथ रिप्लेसमेंट, विदाऊट रिप्लेसमेंट, असे क्वेश्चन्स इथं प्रोबॅबिलिटीमध्ये आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे आत्तापर्यंतची प्रोबॅबिलिटी मी थोडीशी एक्सप्लेन केले. हा पॉईंट थोडासा नवीन, म्हणजे नवीन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह वगैरे तेवढा एक्सप्लेन केला, तो आहे पुन्हा 11वीत. आणि प्रोबॅबिलिटी अशी रेग्युलर नाही आहे, थोडीशी वेगळी आहे. एखादं कार्ड काढल्यानंतर ते कार्ड परत त्यात ठेवलं तर पुन्हा प्रोबॅबिलिटी, किंवा ते कार्ड बाजूला ठेवून पुन्हा प्रोबॅबिलिटी. त्याला विथ रिप्लेसमेंट आणि विदाऊट रिप्लेसमेंट असे 2 सेपरेशन्स आहेत. ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला 11वीत आहे. ओके.